दरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला जात असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी दिलेली आहे। स्वाभाविक आहे, पंकजा मुंडे सारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचं काम जे केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे त्याचं रिॲक्शन येणं स्वाभाविक आहे। कारण मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेंचा एक मानणारा एक वेगळा वर्ग राहिलेला आहे आणि पंकजा मुंडे ह्या पुढच्या पिढीच्या प्रतीक आहेत। त्यामुळे त्यांना डावलण्यामागे केंद्राची नेमकी काय भूमिका आहे हा विषय सर्वांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या जे काही फॉलोअर्स आहेत त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे। काम करत होता, त्यांची ही मुलगी आहे, मनापासून काम करणारी कार्यकर्ती म्हणून सुद्धा मी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे आणि कुठेतरी भारतीय जनता पक्षात तिच्यावर अन्याय होतो ही आमची सुद्धा भावना आहे। तर पंकजांना डावललं जात आहे असं अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं मत आहे। मात्र पंकजा मुंडे यांनी समर्थकांची ज्यावेळेला संवाद साधला त्यावेळेला त्यांनी धर्मयुद्धाचा उल्लेख केला। कोण पांडव कोण कौरव असा उल्लेख त्यांनी केला। या सगळ्याचं विश्लेषण आता आपल्याला करायचं आहे। आपल्या सोबत रविकिरण देशमुख आहेत, राजकीय विश्लेषक, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। देशमुख सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। पंकजा मुंडेंनी आजच्या समर्थकांसोबतच्या संवादादरम्यान काही महत्त्वाचे वाक्य उच्चारली, महत्त्वाचे शब्द उच्चारले, ज्यामुळे आता चर्चा सुरू आहे, तर्कवितर्क लढवले जात आहेत। धर्मयुद्ध नेमकं कोणत्या प्रकारचं सुरू आहे, कौरव कोण पांडव कोण असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत। आपलं या संदर्भातलं नेमकं काय आकलन आहे? गेले 3-4 दिवस आपण पाहतोय की राजकीय घडामोडी काही ना काही घडतच आहेत। भारतीय जनता पक्षातर्फे अनेकदा हे सांगितलं गेलं की काहीच नाही आहे, तसं काही नाही आहे, माध्यमच काहीतरी पतंगबाजी करतायत वगैरे, तसं काही नाही आहे। कारण मंत्रिमंडळाचा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला, म्हणजे फेरबदल झाले, त्याच्यात भागवत कराड यांना मंत्री केल्यानंतर प्रथम मुंडे यांचं नाव त्यांच्यामुळेच मागे पडलं अशी धारणा होऊन बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आणि याचा परिपाक म्हणून काय झालं की त्या कार्यकर्त्यांना काहीतरी संबोधन करणं पंकजा मुंडे यांना भाग पडलं। सुरुवातीला त्या काहीच प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हत्या, त्यांनी अखेर आज प्रतिक्रिया दिली। त्याच्यामध्ये कार्यकर्तेही त्यांना सोडता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांना त्यांना सोडता येत नाही अशी स्थिती साधारणपणे दिसून येते बीडच्या राजकारणावर। आता त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ती फार म्हणजे त्याच्यावरूनच खूप आता पुढे चर्चा आहे की त्यांचं जे वाक्य आहे की कौरवांमध्ये अनेक असे लोक होते की जे मनाने पांडवासोबत होते, म्हणून कौरवांचा पराभव झालेला आहे हा जो दाखला ते देत आहेत त्यातनं अनेक अर्थ निघतात। म्हणजे याचा अर्थ असा की केंद्रामध्ये त्यांचा संघर्ष दिसत नाही कोणाशी, त्या केंद्रामध्ये माझं मोदींशी किंवा केंद्रीय नेत्यांशी ते व्यवस्थित आहे असे मध्यंतरी त्यांच्या बोलण्यातनं आलेलं आहे। मुळात संघर्ष त्यांचा दिसतोय तो राज्यातल्या नेत्यांशी दिसतोय, त्यावरूनच हे वाक्य आलेलं आहे। आणि एक मात्र वस्तुस्थिती आपण टाळू शकत नाही की बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा पोत जर पाहिला गेल्या काही वर्षांचा, तर विधानसभा मतदारसंघ असो किंवा बीड लोकसभा मतदारसंघ असो, जिथे ह्या दोघी भगिनी निवडणुका लढवतात, ते दोन्ही मतदारसंघ आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत। आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की उद्या त्यांना राष्ट्रवादीमध्ये जरी काही त्यांना वाटलं तरी त्या काही करू शकणार नाहीत। शिवसेनाही त्यांना फारसं काही आश्वासन देऊ इच्छित नाही किंवा देऊ शकणारही नाही। पण याच्यातनं एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की विरोधी पक्ष खिळखिळा झाला पाहिजे, म्हणून म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणायला पाहिजे आपण याला, कारण राज्यात भाजप विरोधी पक्षात आहे, प्रतिस्पर्धी पक्ष खिळखिळा झाला पाहिजे असा प्रयत्न कुठलाही पक्ष करत असतो। त्यानुसारच शिवसेनेने भूमिका घेतली। आज अशोक चव्हाण तेच बोलतायत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आणि ते त्यांचं बोलणं स्वाभाविक आहे, त्यांना भाजप कमकुवत झाला तर हवाच आहे। आणि पंकजा मुंडे यांच्या मनातली ही जी अस्वस्थता आहे, राजकीय अस्वस्थता, त्याचा अचूक फायदा घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी करणार हे निश्चित आहे। प्रश्न हा आहे की भविष्यामध्ये पंकजा मुंडे स्वतःबाबतचा काय निर्णय घेत आहेत त्या। बिलकुल आता असं दिसतंय की लोकसभेसाठी त्यांच्या भगिनींना काही अडचण दिसत नाही लोकसभा लढवण्यामध्ये किंवा विधानसभेमध्ये, पण शेवटी हे बघा, सत्तेचं गणित तक्कल जुळत असेल तर कार्यकर्ते व्यवस्थित राहतात, बरोबर। सत्तेची गणित आपल्या डोळ्यासमोर बिघडतायत असं दिसलं की कार्यकर्ते सैरभैर होत आहेत, नेताही सैरभैर होतो। आज त्याचंच प्रतिबिंब हे आपण आज पाहत आहोत। बिलकुल बिलकुल, म्हणजे पंकजांना कदाचित या दोन्ही बाजू सावरायच्या आहेत आणि त्यामुळेच एक प्रकारे कार्यकर्ते